नमस्कार. यशोज्ञान फाउंडेशनच्या या ऑनलाईन चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमी नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येतोय. आज तुमच्याकरिता पुन्हा एक नवीन व्हिडिओ लेक्चर्स या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहेत. त्या लेक्चरचं नाव आहे MPSC कंबाईन प्री 2023 क्वेश्चन पेपर विश्लेषण, ज्याला आपण ॲनालिसिस म्हणतो, आणि स्पेशली मॅथ आणि रिझनिंगचं. म्हणजे मागच्या वर्षी 2023ला MPSCनी जी कंबाईनची परीक्षा घेतली होती प्रीची, PSI, STI, ASO, टॅक्स असिस्टंट, त्यानंतर क्लरिकल्स, या सर्व एक्झामसाठी जी परीक्षा घेण्यात आली ती पूर्व परीक्षा 2023मध्ये, त्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न आणि ते सोडवायचे कसे याचा आपण ॲनालिसिस आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येतोय. चला बघा, पुन्हा एकदा सक्सेस गायडन्स पॉईंट यशोज्ञान फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सर्वांनी जर ही ॲप डाउनलोड केली नसेल, आपली प्ले स्टोअरवर यशोज्ञान फाउंडेशन सक्सेस गायडन्स पॉईंटची ॲप आहेत, त्यांनी ॲपसुद्धा डाउनलोड करून टाका. त्या ॲपवर तुम्हाला फ्रीमध्ये टेस्ट मिळेल, फ्रीमध्ये स्टडी मटेरियल मिळेल, फ्रीमध्ये अनेक वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळ्या टॉपिकचे तुम्हाला व्हिडिओसुद्धा मिळेल. ठीक आहे, ओके, ते सुद्धा तुम्ही जॉईन करून टाका. आणि या यूट्यूब चॅनलला जर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ, आजचं ॲनालिसिस कसं वाटलं, ठीक आहे, ओके, तुम्ही अदरही क्लासेसचे ॲनालिसिस पाहिले असेल, ॲज कम्पेअर आपलं कसं वाटलं हे नंतर व्हिडिओ झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा नक्की टाका. तुमचे कमेंट्स, ठीक आहे, ओके, आम्हाला खूप मोठा उत्साह देत असते, लक्षात घ्या मित्रांनो. त्यामुळे तुमचं हे प्रेम असंच राहू द्या. त्यानंतर आज आपण पाहतो आहेत सक्सेस गायडन्स पॉईंट यशोज्ञान फाउंडेशन अंतर्गत विवेकानंद अभ्यासिका स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हिंगणघाट, जिल्हा वर्धा, या ठिकाणी गेल्या 14 वर्षापासून चालत आहेत. अनेक प्रकारचे विद्यार्थी अनेक प्रकारच्या पोस्टवर MPSC, UPSC, SSC, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन कमिशन सर्व पद्धतीने परीक्षा देऊन वेगवेगळ्या पदावर रुजू झाले. जवळपास 1000च्या वर विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत. असंच प्रकारे या बॅनर तुमचा सुद्धा फोटो यावा अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी प्रयत्न तुमचे असावे. नक्कीच तुमचा सर्वांना एकदा खूप खूप शुभेच्छा. चला आपण सुरुवात करूया. MPSC कंबाईन प्री 2023ला विचारले गेलेले गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, बघा लक्षात घ्या, माझ्याजवळ ही प्रश्नपत्रिका आहेत. हा A सेट आहेत. A सेट मधला पहिला प्रश्न म्हणजेच 81व्या नंबरचा प्रश्न होता. मॅथ रिझनिंग 81 पासून सुरू झालं 100 पर्यंत. म्हणजे जवळपास मित्रांनो बघा लक्षात घ्या 20 प्रश्न मॅथ रिझनिंगचे विचारले गेले. विचार करा. चला आपण सुरुवात करूया. भूमितीचा प्रश्न आहे, जॉमेट्रीचा. वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष चौरस सेंटीमीटर असेल आणि त्याच वर्तुळाचा परिघ क्ष सेंटीमीटर असेल तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या असेल. आता सर्वात पहिले इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी आहेत त्या इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना प्रश्न हा पडतो की सर परिघ म्हणजे काय. ठीक आहे, ओके, सर क्षेत्रफळ म्हणजेच काय. लक्षात घ्या, क्षेत्रफळ म्हणजे याला आपण एरिया म्हणतो मित्रांनो. ठीक आहे, ओके. त्यानंतर एरिया, त्यानंतर हा जो परिघ आहे या परिघला आपण सर्कम्फरन्स म्हणतो. काय म्हणतोय? सर्कम्फरन्स. ठीक आहे, ओके, सर्कम्फरन्स. ओके, सर्कम्फरन्स म्हणतोय परिघला. त्यानंतर ही जी त्रिज्या आहे या त्रिज्याला आपण रेडियस म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो? रेडियस. ओके, क्लिअर. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी क्लिअर. चला बघा आता काय, वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष चौरस किलोमीटर. सर्वात पहिले मला सांगा वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला पहिले सांगा, ज्याला आपण एरिया ऑफ सर्कल म्हणतो. वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला तुम्हाला जर माहित असेल, बरेच जण सांगून राहिले आहेत. ठीक आहे, ओके, सर पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, ओके, पाय आर स्क्वेअर. आर म्हणजे रेडियस, पाय म्हणजे 22/7 किंवा 3.14 ही त्याची पायची व्हॅल्यू असते. वर्तुळाचं क्षेत्रफळ, त्यानंतर वर्तुळाचा परिघ. ठीक आहे, ओके, वर्तुळाचा परिघ. वर्तुळाचा परिघ याचं फॉर्म्युला आहेत मित्रांनो, एकदम सोपं आहे, 2πr. ठीक आहे, ओके. जॉमेट्रीसाठी थोडंफार बेसिक फॉर्म्युले पाठ ठेवायचे म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. इक्वल्स टू, आता काय म्हटलं बघा लक्षात घ्या, वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष, काय क्ष, आणि वर्तुळाचा परिघ सुद्धा क्ष आहे. म्हणजे दोन्ही कसं आहेत? सारखं आहेत. दोनही सारखं आहे म्हणजे इक्वल्स टू. काय? इक्वल्स टू. बघा लक्षात घ्या, वर्तुळात तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल. कोणती त्या वर्तुळाची काय होईल? त्रिज्या होईल. एकदम सोपं आहे. बघा लक्षात घ्या काय करायचं. सर्वात पहिले पाय पाय कॅन्सल. काय राहिलं मित्रांनो?
आर स्क्वेअर इक्वल्स टू 2r. आता आर स्क्वेअर इक्वल्स टू 2r आलं. पुन्हा आर स्क्वेअरचा अर्थ काय होतो? आर स्क्वेअर म्हणजे होते आर इंटू आर. आर स्क्वेअरचा अर्थ होतो आर इंटू आर इक्वल्स टू 2r. आता एक आर कटला, एक आर कटला, आता राहिला एकच आर आणि आर इक्वल्स टू 2. आर इक्वल्स टू 2. आपला आन्सर मिळालं विच ऑप्शन मित्रांनो? सेकंड ऑप्शन. समजलं? म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं 2 सेंटीमीटर. बघा लक्षात घ्या, पहिले घेतलेल्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणं फार गरजेचं आहे. कारण की MPSC काय करते, पुढील वर्षी त्याच पॅटर्नवर आधारित, त्याच टाईपवर आधारित प्रश्न विचारत असते, थोडंफार चेंज करते. पण होते कसं, ॲनालिसिस केल्यामुळे आपल्या कन्सेप्ट, आपल्या डाऊट पूर्ण क्लिअर होऊन जातात मित्रांनो. यावर्षी 2024ला MPSCची कंबाईन परीक्षा होणाऱ्या भरपूरशा जागा आहेत. तुमच्या सर्वांना शुभेच्छा आहेत. चांगल्या प्रकारे तयारी करा, चांगल्या प्रकारे अभ्यास करा. तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन मिळत राहतील. ठीक आहे, ओके. सर्वांनी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर्स, फॉलो करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. ठीक आहे, ओके. चला बघा 82वा प्रश्न. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास, किती शर्ट विकले? 15 शर्ट. ठीक आहे, ओके. 15 शर्ट किती रुपयाला विकले? 2340 रुपयाला विकल्यास काय होतं म्हणते? 60 रुपये तोटा झाला. आता हे आहे शाब्दिक उदाहरण. आणि शाब्दिक उदाहरणाचं वैशिष्ट्य हे आहे मित्रांनो की शाब्दिक उदाहरण समजले पाहिजे, त्यासाठी वाचून घ्यायचं, मन लावून वाचायचं. ठीक आहे, ओके. सर्वात सोपा. मी तुम्हाला कोणतीच फॉर्म्युला सांगत नाही, आपल्या जो सर्व गणिताचे ट्रिक्स आहे फक्त. मग 15 शर्ट 2340 रुपयाला विकले, त्यामुळे काय झालं? तोटा झाला. बरं, तोटा झाला तर तोटा त्याला आपण देऊन देऊ, म्हणजे त्याला किती रुपये मिळायला पाहिजे नव्हते हे माहीत पडते. तोटा त्याला प्लस केला म्हणजे त्याला 2040 340 प्लस 60 किती झाले? 2400. म्हणजे ऍक्च्युअली त्याला 2400 रुपये मिळायला पाहिजे नव्हते, परंतु मिळाले किती? 2340. 60 रुपयाचा काय झाला होता? तोटा झाला. काय झाला? तोटा. हा तोटा, ही झाली विक्री किंमत, ही झाली विक्री किंमत आणि ही झाली खरेदी. म्हणजे ऍक्च्युअली याची खरेदी होती 2400 रुपये, परंतु त्यांनी 2340लाच विकलं म्हणजे त्याला तोटा झाला. ओके. तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती? आता एकूण शर्ट कितीला खरेदी केले? 2400ला. शर्ट किती आहेत? 15. 2400 भागेला 15. एका शर्टची किंमत माहीत पडते. चला सांगा. ठीक आहे, ओके. हां, 15 एक 15. ठीक आहे, ओके. आता ज्यांना असा भागाकार येत नसेल त्यांच्यासाठी मी साईडला भागाकार करून दाखवू शकतो. 2400 भागेला 15 करायचं. ठीक आहे, ओके. हां, चला सांगा. 15 एक 15. 24 मधून 15 गेले. आता 24 मधून 15 गेले किती राहते? 9 राहते. 24 मधून 15 गेले 9 राहते. इथे 9 लिहिले, वरचा शून्य खाली घेतला, किती राहिले मित्रांनो? 90. बरं, 90 मध्ये 15चा भाग हो सर जातो, 15 असं कम 90. थोडेफार बेसिकली फाडे पाठ ठेवायचे. कोणी किती काही म्हटलं का फाडे पाठ करू नका, फाड्याची ट्रिक्स काही नाही राहत. बघा लक्षात घ्या, जिथं मेहनत घ्यायची तिथं मेहनत घ्यावीच लागते. ओल्ड इज गोल्ड, लक्षात घ्या. म्हणून फाडे जर पाठ असेल ना तर तुमचे कॅल्क्युलेशनवर कमांड येते, आणि ज्याची कॅल्क्युलेशनवर स्पीड असते त्याचं गणित चांगलं असते, त्याची गणितावर कमांड असते, आणि ज्याची गणितावर कमांड असते त्यालाच नोकरीची डिमांड असते मित्रांनो. बघा लक्षात घ्या, 90 मधून 90 गेले किती राहते? 0. हा एक शून्य उरलाय, हा शून्य वरती देऊ म्हणजे आपलं उत्तर आलं 160 रुपये. किती रुपये? 160 रुपये एका शर्टची खरेदीची किंमत. कळलं? ठीक आहे, ओके. किती रुपये आलं मित्रांनो? 160 रुपये. एक शर्ट झालं 160 रुपयाला. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 82 झाला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 83 83 नंबरचा प्रश्न एकदम सोपा आहे मित्रांनो. तुम्हाला खरंच ही मेथड आवडत असेल. ठीक आहे, ओके. बघा लक्षात घ्या. पुन्हा आता 83 नंबरचा प्रश्न कशा प्रकारे आहे? 0.1 इंटू 0.1 इंटू 0.1. बरं, प्लस इथे थोडंसं वेगळे चिन्ह आहे की प्लसचं चिन्ह आहेत. ठीक आहे, ओके. हे कशाचं चिन्ह आहेत? प्लसचं. ठीक आहे, ओके. प्लस 0.02 इंटू 0.02 इंटू 0.02 डिवाइड बाय 0.2 डिवाइड इंटू 0.2 इंटू 0.2 प्लस, इथे पण प्लसचं चिन्ह आहेत, 0.04 इंटू 0.04 इंटू 0.04. मी बघा ऍक्च्युली हे गणित सायन्सवाल्यांना सोपं चाललं जाईल, पण आर्टवाल्यांना कठीण जाते. माझी मेथड आर्ट आणि सायन्स दोघांसाठी सोपी आहेत. बघा लक्षात घ्या. काही नाही, काहीच नाही करायचं, फॉर्म्युला नाही पाहायचं, काहीच नाही करायचं. बघा फक्त तुम्हाला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी एवढंच आलं पाहिजे. येतं सर्वांनाच येते. आता इथे 1 आहे, इथे 2 आहेत, यांचा भागाकार 1 1 1 1 2 2. बर, पुन्हा 1 1 1. पॉईंट विसरून जाऊ ना, एका संख्येच्या आधी पॉईंट, एका संख्येचे पॉईंट सारखे तर विसरून जाऊ. 1 2 2. पुन्हा 1 1 1 1 2 2. झालं? ओके.
इथे तसंच हां, बे एक बे, बे दुने 4, इथे तसंच बे एक बे, बे दुने 4, इथे पण तसंच बे एक बे, बे दुने 4. कार आले वरती सांगा, 1 गुणिला 1 गुणिला 1 किती होते, म्हणजेच कार आले 1 गुणिला 1 गुणिला 1 प्लस काय आहेत 1 गुणिला 1 गुणिला 1, 1 गुणिला 1 गुणिला 1 भागेला खाली काय आहेत 2 गुणिला 2 गुणिला 2, 2 गुणिला 2 गुणिला 2, नंतर चिन्ह आहेत प्लसचं. ओके, पुन्हा 2 गुणिला 2 गुणिला 2. क्लिअर? ठीक आहे. आता काय करू, 1 गुणिला 1 गुणिला 1 किती होते 1 होते, प्लस 1 गुणिला 1 गुणिला 1 किती होते 1च होते, भागेला बे दुने 4, 4 दुने 8 प्लस इथे प्लसचं चिन्ह आहे. ठीक आहे. ओके, बे दुने 4, 4 दुने 8. ओके, आता यांचं सॉल्व करू, यांना सॉल्व करून घेऊ. ठीक आहे. ओके, 1 अधिक 1 किती होते मित्रांनो 2, 8 अधिक 8 किती होते 16, किती होते 16. आता यांचं लहान रूप करू, बे एक बे, बे आठी 16, बे आठी 16 म्हणजेच किती आले 1/8. आता 1/8, 1/8चा अर्थ होतो कितीला कितीने भागायचं, 1 ला 8 ने भागायचं. चला मी साईडला भागाकार करतो तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे. ओके, सॉरी उलट झालं, कितीला कितीने भागायचं आहे 1 ला 8 ने भागायचं आहे, 8 ला 1 ने नाही, 1 भागेला 8. आता 1 मध्ये 8चा भाग जाईल का, नाही जास्त, कारण 1 पडले लहान 8 पडले मोठे. चला ठीक आहे. ओके, एक शून्य हातचा घेऊन घेऊ, एक शून्य हातचा घेतला म्हणून इथे ठेवायचा पॉईंट मित्रांनो, काय ठेवायचा पॉईंट. ठीक आहे. ओके, आता हा 10 मध्ये 8चा भाग जातो, यस, 8 एक 8, 10 तून 8 गेले किती राहते 2. ओके, आता 2 पडले लहान 8 पडले मोठे, पुन्हा एक शून्य हातचा देऊ, हातचा शून्य ठेवला म्हणून पॉईंट द्यायचा नाही, पॉईंट एकच वेळा द्यायचा, पॉईंट 10 वेळा देण्याची गरज नाही. हा 8 दुने किती होते 16, 20 मधून 16 गेले 4 राहते, 4 पडले लहान 8 पडले मोठे, पुन्हा हातचा शून्य घेतला, हा 8 पंचे किती 40, 40 मधून 40 गेले शून्य राहते, म्हणजे आन्सर आलं मित्रांनो 0.125 आहे का. यस सर, सेकंड ऑप्शन 0.125. यस, गॉट इट. आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, समजून घ्या, ज्यावेळेस आपण MPSCचा पेपर द्यायला जातो आणि गणिताचं उत्तर, खास करून जेव्हा गणिताचं उत्तर निघते ना, त्यावेळेस म्हणजे असं जग जिंकल्यासारखं वाटते, असं वाटतं की नाही आता आमची पोस्ट मिळाली. आणि MPSC जर क्रॅक करायचे असेल तर तुम्हाला पहिलेच सांगतोय की मॅथ रिझनिंग हा आउट ऑफ मार्क मिळून देणारा विषय आहे. आणि आउट ऑफ मार्क जर तुम्हाला जर गणित रिझनिंग मध्ये मिळत असेल आणि बाकीचे विषय जर तुम्ही ॲव्हरेज चांगले व्यवस्थित GK जनरल नॉलेज कोणी वाचून काढते मित्रांनो, ते जर चांगलं जर बनवलं असेल तर 100% MPSC PSI असो, ST असो, AS असो, टॅक्स असिस्टंट कोणती पण प्री असो, तुम्ही 100% काढू शकता. तुम्हा सर्वांना शुभेच्छा आहेत. असंच या प्रकारे तुम्हाला प्रत्येक विषयाचं मार्गदर्शन आमच्या या व्हिडिओवर मिळत असते. ठीक आहे. ओके, सर्वांनी त्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 84 वा. ठीक आहे. ओके, MPSC प्री 2023ला विचारलेला 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 आहेत. किती आहेत 72 व्यक्ती, किती आहेत 3. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4, 6, 7 असे होते. किती वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी. आता मला एक गोष्ट सांगा, आज 3 व्यक्ती आहेत. ठीक आहे. ओके, किती व्यक्ती आहेत 3. बरं ठीक आहे. ओके, झालं. आता व्यक्ती आहे 3, सपोज घेतलं मी 3 व्यक्तींचे नाव घेतो ABCD. ठीक आहे. ओके, ABC. ठीक आहे. ओके, ABC 3 व्यक्तींच्या आजची बेरीज, आज बेरीज किती वर्ष 72 वर्ष. बरं, किती वर्ष 72. आता 7 वर्षापूर्वी मला सांगा, 7 वर्षापूर्वी तिघही जण कमी होईल का एकटाच कमी होईल. सर तिघांचे वय कमी होईल 7 ने, हा पण 7 ने कमी होईल, हा पण 7 ने कमी होईल, हा पण 7 ने कमी होईल. तिघांचं वय किती कमी झालं रे 7 एक 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21, 21 कमी झालं. 72 मधून 21 गेलं, 2तून 1 गेला, 1 राहते, 7 गेला 5 राहते. 51 वर्ष. किती वर्ष 51 वर्ष बेरीज तिघांची. किती वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी. किती वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी. 7 वर्षापूर्वी किती वर्ष बेरीज झाली 51 वर्ष. आता एक काम करू आपण, 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4, 6, 7 असे होते म्हणते. गुणोत्तर, गुणोत्तर म्हणजे लहान रूप. किती वर्षापूर्वी 7. 4 होता A, 6 होता B आणि 7 होता C. या तिघांची जर बेरीज केली 4 + 6 + 7 किती होती बेरीज 51 वर्ष. ठीक आहे. ओके, हां सांगा. 4 आणि 6 10, 10 आणि 7 17, 17x बरोबर 51 वर्ष. ठीक आहे. ओके, म्हणजे 4x, 6x,
7x. ओके हां चला x ची किंमत काढू. 51 भागेला किती 17. 51 भागेला 17. ठीक आहे. ओके 17 1 17 17 दुने 34 17 त्रिक 51 म्हणजे x ची किंमत आली 3. 17 त्रिक 51. ओके x ची किंमत आली 3. मग तुम्हाला काय विचारलं तर त्यांचे आजचे वय किती. आजचं वय किती. आजचं वय विचारलंय. एक काम करू बघा लक्षात घ्या. आता हा झाला 4x. ठीक आहे. ओके आजचं वय आजचे वय पहिले काढू. कोणाचं आजचे वय बरोबर. आता 7 वर्षापूर्वी हा होता 4x. x ची किंमत किती आली 3. 4 गुणेला 3 प्लस आजचं म्हटलं आहे. हे जे गुणोत्तर आहे 7 वर्षापूर्वीच आहेत. आज जर याचं असेल तर 7 प्लस करावं लागेल. +7 प्लस किती 7 +7 करू. ठीक आहे. ओके +7. मग मला सांगा 4 त्रिक 12 12 आणि 7 19. कोणाचं वय एचं. ठीक आहे. ओके हा झाला ए. ओके त्यानंतर बी चं रेशो किती आहे 6x 7 वर्षापूर्वी. मग 6 गुणेला x ची किंमत 3 प्लस 7 वर्ष म्हणजे आज 6 त्रिक 18 18 आणि 7 25. कोण बी. ठीक आहे. ओके त्यानंतर सी ला घेऊ. सी किती आहे 7 वर्षापूर्वी 7x. मग 7 गुणेला 3 कारण x ची किंमत 3 प्लस आज हे होतं 7 वर्षापूर्वीचं. आज यासाठी +7 करावं लागेल. हां 7 त्रिक 21 आणि 7 28. ठीक आहे. ओके कोण सी. 19 25 28 आहे का ऑप्शन मध्ये. 19 25 28 यस सर तिसरा ऑप्शन. किती ऑप्शन तिसरा ऑप्शन. तर त्यांचे आजचे वय 19 25 28. समजलं मित्रांनो. फार सोपी पद्धत आहे. ठीक आहे. ओके तुम्ही एकदम स्लो मध्ये हा प्रकार पहा. तुम्हाला एकदम समजून येईल. काही फॉर्म्युला नाही वापरायचा काहीच नाही वापरायचं. फक्त पूर्ण अंडरस्टँडिंग आहे दुसरं काहीच नाही आहे. ठीक आहे. ओके जेवढी अंडरस्टँडिंग चांगली आहे तेवढं तुम्हाला गणित सोपं जाईल मित्रांनो. ठीक आहे. ओके त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे नंतरचा प्रकार म्हणण्यापेक्षा नंतरचा क्वेश्चन 85वा प्रश्न MPSC प्री 2023 ला कंबाईन परीक्षेमध्ये विचारलेला 85वा प्रश्न. एका माणसाने बँकेकडून 10.12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. बरं 3 वर्षानंतर. आता मला सांगा हा जो दशाचा शब्द आहे दसा म्हणजे दर साल एका वर्षाला 12%. एका वर्षाचे 12% व्याज आहेत. किती वर्षासाठी घेतले रे 3 वर्षासाठी. किती टक्के दराने 12%. 12% एका वर्षाचे 12% एका वर्षाचे. एका वर्षाचे 12% तर 3 वर्षाचे किती टक्के 12% गुणेला. ठीक आहे. ओके किती वर्ष 3 वर्ष. ठीक आहे. ओके 12% गुणेला 3 वर्ष. ठीक आहे. ओके आता मला सांगा एका वर्षाचे 12% 3 वर्षाचे किती टक्के यस 36%. किती टक्के 36%. आता 3 वर्षानंतर त्यांनी ₹5,400 सरळ व्याज फेडले. म्हणजे 5,400 सरळ व्याज दिलं. 3 वर्षाचा किती टक्के दर झाला 36%. मग 36% बरोबर मग याला कम्पेअर करायचं. हे झालं व्याजाचा दर 3 वर्षाचा आणि व्याज किती झालं 3 वर्षाचं ₹5,400. 36% बरोबर 5,400. तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती. मूळ रक्कम जर विचारली मित्रांनो टक्क्यांमध्ये मूळ रक्कम ही नेहमी 100 असते. 36% म्हणजे 5,400 तर 100% बरोबर रक्कम. 100% बरोबर रक्कम. ओके काय करायचं मित्रांनो याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके अशा कंडिशन मध्ये नेहमी तिरपा गुणाकार करून टाकायचा. कोणता गुणाकार तिरपा गुणाकार. सांगा 5,400 गुणेला तिरपा गुणेला 100 भागेला 36. ठीक आहे. ओके आता बघा लक्षात घ्या. भाग जातो का हो सर जातो. 18चा भाग जातो. फाडेपाठ ठेवायचे. फाडेपाठ असलेच पाहिजे. हां 18 दुने 36 18 त्रिक 54 1020 1020 काय राहिले मित्रांनो 300 गुणेला 100 भागेला 2. ओके 2चा भाग जातो का हो सर जातो. ठीक आहे. ओके 2चा भाग जातो. हा सांगा 250 100. आता राहिला यांचा गुणाकार 300 गुणला 50 5 त्रिक किती होते 15. किती शून्य 1 2 3 1 2 3 शून्य. मित्रांनो उत्तर किती आलं 15,000 उत्तर आलं. आहे का ऑप्शन. पहिला ऑप्शन 12 दुसरा ऑप्शन 20,000 तिसरा ऑप्शन 15,000. यस आपलं उत्तर आहे 15,000. समजलं बघा किती सोपं आहे मित्रांनो. MPSC चे गणित किती सोपे आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं प्रॅक्टिस करायची आहे. बेसिकली बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पाठ करा सॉरी त्याच्यावर कमेंट असली पाहिजे. त्यानंतर विशेष म्हणजे तुमचं
फाडे वगैरे पाठ ठेवायचे बेसिकली, आणि त्याच्याही पलीकडे बघा लक्षात घ्या, गणित जर बनवायचं असेल तर गणितासोबत मैत्री करावी लागेल. कारण की असं म्हणतात स्पर्धा परीक्षेमध्ये, ठीक आहे ओके, म्हणजे मी म्हणतो, ठीक आहे ओके, तर लक्षात ठेवायचं वानखेडे सरांचं म्हणणं असं आहे की ज्याची गणिताशी मैत्री त्यालाच नोकरीची खात्री. मग आजपासून तुमची गणिताशी मैत्री झाली पाहिजे, कारण तुम्हाला गणित या ठिकाणी गणित मित्र शिकवतोय, ठीक आहे ओके. गणिताशी मैत्री करायची आजपासून, बघा लक्षात घ्या. त्यानंतर नंतरचा प्रश्न क्रमांक 86 वा, ठीक आहे ओके. असे टोटल 20 प्रश्न विचारले गेले आहेत, बघा लक्षात घ्या. 20 प्रश्न म्हणजे 100 पैकी 20 मार्क तर असेच कव्हर होते आपल्या मित्रांनो, बघा लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 86 वा, एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते, तर 2 वर्षापूर्वी त्याची किंमत किती? बरं, दरवर्षी 5% कमी होते. आज किंमत किती आहे? 16,000 रुपये. दरवर्षी 5% कमी होते. पहिल्या वर्षी 100 होती, 100 होती, 5 ने कमी झाली, 100 - 5 इथे करायचे, 100 - 5 पहिलं वर्ष, दिस इज फर्स्ट इयर, ओके, फर्स्ट इयर. त्यानंतर दुसऱ्या वर्षी किती वर्षांनंतर विचारलं? 2 वर्षांनंतर. बरं, दुसऱ्या वर्षी पुन्हा 5%, 100 होती, 5 ने कमी झाली, 100 - 5, ओके, दिस इज सेकंड इयर. चला मग आता इथं उत्तर काढायचं आहे, झालं, सॉल्व करू. हा चला बघा पटापट. 16,000 हा गुणेला 100 - 5 सर 95, किती होते? 95 भागेला 100 गुणेला 100 - 5 95 भागेला 100. आता काय करायचा? सर्वात पहिले बघा लक्षात घ्या, याच्यात काय करू आपण बघा, ठीक आहे ओके. आता एक तर तुम्ही 0 0 कापू शकता, नसन कापता येत, तुम्हाला वाटत असेल की भाग देऊ, भागही दिला पाहिजे, त्यासाठी फाडे पाठ असले पाहिजे. बघा माझे फाडे पाठ आहे, मला किती सोपं जाते. मी या दोन्ही संख्येला भाग द्यायचा आहे, 95 ला पण भागायचं आहे, 100 ला पण भागायचं आहे. 55 ला भाग जाईल, 21 × 5 = 95, 21 × 5 होते का? नाही सर, 21 × 5 = 95 नाही होत, ठीक आहे ओके. बघा लक्षात घ्या सर, चुकलं आपलं, हां फाडे पाठ असले पाहिजे सर. 19 × 5 = 95 होते. मी 5 ने 95 ला भागितलं, 5 ने 100 ला पण भागतो, 20 × 5 = 100, इथे पण तसंच 19 × 5 = 95, 20 × 5 = 100, ओके झालं. आता 0 0 कापून टाकू, 1 0 2 0 1 0 2 0 राहिले काय सांगा पटकन? 160 गुणेला 19 गुणेला 19 भागेला, हा यांचा गुणाकार, बेदुने 4, बेदुने 4. चला भाग जाईल का? हो सर भाग जातो, 4 चोक 16, ओके. किती राहिले? 40. मग आता राहिले आपल्याजवळ 40 गुणला 19 गुणला 19, 40 गुणेला 19 गुणेला 19, ओके. आता 19 गुणला 19 जसं म्हटलं तसं ज्यांचे वर्ग पाठ असेल ते पटकन काय लिहेल? सर 19 गुणला 19 म्हणजे 19 चा वर्ग होतो 361 गुणेला 40. हो अगदी बरोबर. पण त्यासाठी काय पाहिजे? वर्ग पाठ असले पाहिजे. मी तुम्हाला पहिले सांगितलं की फाडे वर्ग घन पाठ असलेच पाहिजे. गणितात फारच सोपा विषय मित्रांनो, जगातला, मी तर म्हणतो अतिशयोक्ती नाही आहे ही, मी तर म्हणतो जगातला सर्वात सोपा विषय म्हणजे गणित आहे. आलं लक्षात? तुम्हाला वाटत असेल की सर्वात कच्चा आमचा आहे, तर तुम्ही बघा लक्षात घ्या, एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलचे गणित पहा, तुम्हाला फारच सोपं जाईल. ऑफलाईन क्लासला आमच्या क्लासच्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय फारच सोपा जातो. ऑनलाईन सुद्धा आपले ॲपवर क्लासेस आहेत, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला गणित विषय सोपाच वाटायला लागेल. यांचा गुणाकार थोड्या वेळासाठी 0 विसरून जाऊ किंवा 0 शेवटी ठेवून देऊ, ठेवला. आता राहिले 4, 4 1 4, 4 सकम 24, हातचे आले 2, 4 त्रिक 12, 12 आणि 2 14, 14,400 आहे का? 14,400 किती ऑप्शन? पहिला आहे का? पहिला आहे 15,400, दुसरा आहे 13,640, तिसरा आहे 14,440, 14,440. सर तिसरा ऑप्शन आहे 14,440, आमचा आन्सर थर्ड, ओके. यस गॉट इट. एक समाधान मिळते की MPSCचं गणित आम्ही सॉल्व्ह केलं, म्हणजेच आम्ही MPSC पास करू शकतो. हा एक विश्वास, हा एक आत्मविश्वास येतो. शेवटी मित्रांनो आत्मविश्वासच असणे फार गरजेचं आहे. विश्वास जर नसेल तर तुम्ही कोणाला जिंकू शकत नाही, आणि आत्मविश्वास जर चांगला असेल तर तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. प्रश्न क्रमांक 87 वा, आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% 25% वाढवले, तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ होईल? बरं चालेल. आता आम्हाला सुरुवातीचं प्रवास भाडं माहीत नाही, सुरुवातीचे भाडे, ठीक आहे ओके.
सुरुवातीचे भाडे माहीत नाही अशा वेळेस एक सुंदर चार्ट असतो, एव्हरग्रीन चार्ट असतो, तो वाला युनिव्हर्सल म्हणजे तिन्ही काळात चालणारा हा चार्ट, त्याला म्हणतात 100चा चार्ट. आम्ही घेऊ सुरुवातीचं भाडं 100 रुपये. किती रुपये? 100 रुपये घेतले मी सुरुवातीचे भाडे. पहिल्या वर्षी किती टक्के वाढवले? 20%. वाढ म्हणजे प्लस. 100 होती 20 वाढले, 100 + 20 किती झाले? 120. दुसऱ्या वर्षी 10% वाढले, 10% वाढ. 100 होते 10 वाढले किती झाले? 100 + 10 110. तिसऱ्या वर्षी म्हणतो तिसऱ्या महिन्यात 25% वाढ. 100 होते 25 वाढले, 100 + 25 किती झाले मित्रांनो? 125. चला सॉल्व करू. सर्वात पहिले 0 कटला, 0 कटला, 0 कटला, 0 कटला. ओके, 1 0 2 0, 1 0 2 0, 1 0 2 0 कटले. राहिले काय? 1 गुणेला 12 गुणेला 11 गुणेला. आता बघा लक्षात घ्या, ठीक आहे, यांचं लहान रूप करू. हां, दोन्ही संख्येला एकाच संख्येने भागणे. फाडे पाठ असले पाहिजे. सांगा बरं कोणत्या फाड्यात येईल? सर 25च्या फाड्यात येते. 25 5 125, 25 चौक 100. ठीक आहे, ओके. गुणेला किती आहेत? 5 भागेला 4, 4 खाली. आता भाग देऊ. फारच सोपं आहेत, फारच सोपं. बघा लक्षात घ्या कसं करायचं. 4 ने भाग देऊ. हां, 4 त्रिक 12. काय राहिले मित्रांनो? 1 गुणेला 3 गुणेला 11 गुणेला 5. ओके, यांचा काय करायचा? गुणाकार. यांचा काय करायचा? गुणाकार. चला पटापट. 3 1 3, 11 त्रिक 33, 33 गुणेला 5, 33 गुणेला 5, 33 गुणेला 5 किती होते मित्रांनो? 165 होते सर. किती होते? 165. मला सांगा, भाडं सुरुवातीचं किती घेतलं? 100. आता भाडं किती आलं? 165. वाढलं का घटलं? सर पहिले 100 होतं, आता 165 झालं. तर 165 मधून आम्ही 100 काढतो, जुनंवालं भाडं. सर वाढ झाली. किती टक्के वाढ? 85% वाढ. कारण की वाढ किंवा टक्के 100वर असते, 85% वाढले. सर आहे का ऑप्शनमध्ये? यस सर, आमचं पहिलं. यस सर, आय गॉट इट. सर उत्तर निघालं, MPSC क्रॅक झाली. हो मित्रांनो, हे समाधान मिळते. ठीक आहे, बघा लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 88. सोडवा. चला सोडवासाठीच आहेत. आम्ही तयारी करून आलो आहेत. आम्ही युद्ध, आम्हाला जिंकायचं आहे. MPSC हे एक युद्ध आहे आमच्यासाठी, बरोबर आहे. आम्हाला जिंकायचं आहे. ठीक आहे, ओके. -2 -3 चला करू. -2 जेव्हा दोन चिन्ह सारखे असतात त्यावेळेस बेरीज करावी आणि चिन्ह तेच ठेवावे. 3 + 2 5 झाले. किती झाले? 5. -5 गुणिला 5 + 3 8 झाले. प्लस, ओके, -2 -3 दोन्ही चिन्ह सारखे आहेत, बेरीज करावी. 3 + 2 5. ठीक आहे, ओके.